तळा तालुक्यातील फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट प्रशासनाच्या विरोधात शिवसेना पुन्हा आक्रमक. 70हून अधिक कामगारांना शिवसेनेमुळे मिळाले न्याय. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यामध्ये फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट यांच्या प्रशासनाकडून जवळपास 70हून अधिक स्थानिक कामगारांना अचानकपणे अनिश्चित कालावधीसाठी काढून टाकण्याचा निर्णय जुलैमध्ये घेतला गेला होता. त्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली फॉरेस्ट हिल्स तळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून लेबर कमिशनर कायद्याअंतर्गत कामगारांना लागू असलेले सर्व नियम व अटी मिळणारे फायदे मिळावेत अशी मागणी करण्यात आली होती. कामगारांना कामापासून काढल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी सज्जड दम देत इशारा दिला होता की कामगारांच्या हक्क व न्यायासाठी कायदा हातात घेऊ, मात्र आम्ही कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवू. त्यानंतर 3 महिने कोर्टात चाललेल्या दाव्याचा निकाल कामगारांच्या बाजूने लागला असून कमी केलेल्या कामगारांपैकी पहिल्या 6 कामगारांना त्वरित कामावर रुजू करण्यात यावेत असं कोर्टाकडून आदेश मिळाल्यानं शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वात शिवसेना शिष्टमंडळ हॉटेल प्रशासनाला माहिती देण्यास व कामगारांना कामावर घेण्यास सांगण्यासाठी गेले असता हॉटेल प्रशासनानं कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला. यामुळे पुन्हा एकदा हॉटेल प्रशासन व कामगारांचा वाद विकोपाला जाण्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी खंबीर विश्वास व्यक्त केला की 6 कामगारांना रुजू करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. तसेच इतर कामगारांच्या रुजू होण्याचे आदेश देखील कोर्टाकडून लवकरच येणार आहेत. फॉरेस्ट हिल्स रिसॉर्टच्या HR कडे फोनवर वार्ता झाली असता HR कडून आजारी असल्याचं सांगत कामगारांना कामावर घेण्यास नकार दिल्याने तसेच कुठल्याही प्रकारच्या कामगारांना कामावर घेण्यासंदर्भात लेखी स्वरूपात हॉटेल प्रशासनाकडून हमी नाही दिल्यामुळे फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट विरोधात कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार करून पोलिसांना तात्काळ कारवाई करण्यासाठी विनंती करण्यात येईल असं शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आलं. अखिल भारतीय कामगार श्रमिक संघटनेचे अध्यक्ष पवार, तळा तालुका प्रमुख प्रद्युमन ठसाळ, तळा शिवसेना शहर प्रमुख राकेश वडके यांच्यासह तळा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, रिसॉर्टमध्ये काम करणारे 100हून अधिक कामगार उपस्थित होते. फॉरेस्ट हिलचे मालक छाबरा यांनी या आमच्या 70 कामगारांना 7 जून रोजी कामावरनं कुठली नोटीस न देताना बेकायदेशीरपणे कामावरनं कमी केलेलं आहे. तदनंतर आम्ही त्या ठिकाणी युनियन स्थापन केली आणि विनंती केली. त्याचबरोबर पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही त्यांची मध्यस्थी केली की या कुठल्या प्रकारे आमच्या स्थानिक लोक आहेत, गरीब लोक आहेत, गरजू लोक आहेत आणि गेल्या 3 महिन्यापासून त्यांची उपासमार चालू आहे आणि आमच्या कुठल्याही प्रकारचं न ऐकता एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये मालक छाबरा दारू पिऊन आले होते आणि वाटत तसे बोलले, पोलिसांनाही बोलले, आम्हालाही रिस्पेक्ट दिला नाही आणि त्यामुळे आम्हाला कोर्टात जावं लागलं आणि आम्ही युनियनच्या माध्यमातून कोर्टात जाऊन या ठिकाणी हा लढा लढतोय. आमचे कामगार सतत रोज सकाळी येतात, संध्याकाळी जात आहेत, त्याची त्यांना अजिबात जाणीव नसून या ठिकाणी कोर्टाने आज 6 कामगारांना हजर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि बाकीच्या कामगारांचे सुद्धा एक 2-3 दिवसामध्ये ऑर्डर होईल आणि जर त्यांनी नाही केलं आणि कामावर नाही घेतलं तर आम्ही त्यांच्या विरोधात, मालकांविरोधात आणि त्या मॅनेजरच्या विरोधात या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करू आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांनी त्याची कारवाई करू अशी आमची विनंती आहे. इथे जबाबदार असा व्यक्ती कोण नाही. त्यांच्या HR आमचं फोनवर बोलणं झालं, परंतु त्या म्हटलं मी काही आजारी आहे, मी काही कामं घेऊ शकत नाही. आता त्यांनी त्यांच्याकडनं आम्ही लिहून मागितलेलं आहे आणि लिहूनही दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे आता आम्ही त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला जात आहोत आणि पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि कामगारांना न्याय मिळावा आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रमाणे त्यांच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करावी अशी विनंती आमची त्यांना.